10 नवंबर की शाम करीब 6 बजे मिली जानकारी के अनुसार गणेशपेट पुलिस ने गुप्त सूचना के आधार पर जाल बिछाकर मछली मार्केट इलाके से एमडी की तस्करी करने वाले आरोपी को गिरफ्तार किया है। गिरफ्तार आरोपी का नाम हर्षद अली बताया जा रहा है। उसके पास से एमडी और अन्य सामान मिलाकर कुल 2,46,680 रुपए का माल बरामद किया गया है। वहीं आरोपी के खिलाफ मामला दर्ज किया गया है और आगे की जाँच पुलिस कर रही है। सध्या माननीय सीपी सर डॉक्टर रवींद्र सिंगल सर यांनी ऑपरेशन थंडर आयोजित केलेलं आहे। या ऑपरेशन थंडरच्या अंतर्गत आपण एमडी व इतर मादक पदार्थ जे आहेत, अंमली पदार्थ जे आहेत, त्या अनुषंगाने आपण जास्तीत जोरात कारवाई करत आहोत। याच ऑपरेशन थंडरच्या दरम्यान आमचे एक विक्रम सोनने सब इन्स्पेक्टर नाईट ऑफिसर होते। ते स्टाफसह पेट्रोलिंग करत असताना जवळपास 3:30च्या दरम्यान त्यांना एक संशयित इसम भेटला। त्यांनी त्याला पोलिसांना आणलं होतं। त्याच्यानंतर आम्ही त्याच्याकडे चौकशी करत असता असं निदर्शनास आलं की त्यांच्या मोबाईलमध्ये एमडीच्या पावडरचे पाऊचमध्ये असलेले काही फोटो आहेत आणि वजन काटा, इलेक्ट्रिक वजन काटा, त्या गोष्टीवरून आम्ही परत त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता समोर सदरचा इसम हा एमडीचं सेवन पण करणार आहे आणि एमडीची विक्री पण करणार आहे अशी माहिती मिळाली। तर त्या व्यक्तीने सांगितले की माझ्याकडे एमडी आहे आणि मी ती माझ्या वाहनामध्ये ठेवलेली आहे। तर अशी माहिती मिळताच आम्ही एनडीपीएस च्या ज्या तरतुदी आहेत त्या पुरेपूर पद्धतीने पालन करून आम्ही ही कारवाई केली आहे। त्याच्या कारमध्ये आम्हाला एकूण 7.42 ग्रॅम एमडी अंदाजे 29,680 रुपयाचा मुद्देमाल आहे। त्याच्याशिवाय त्याची कार आणि त्याच्याकडचा मोबाईल असं सगळं आणि 7,000 रुपये असे एकूण 2,46,000 रुपये 680 रुपयाचा मुद्देमाल एकूण आम्ही जप्त केलेला आहे आणि त्या गुन्ह्यामध्ये त्या आरोपीला अटक करण्यात आली आहे। याच्यामध्ये जो पाहिजे आरोपी आहे त्याचा सुद्धा आम्ही शोध घेत आहोत। तर कोण आरोपी आहे आता आणि तुमचा मुद्देमाल होता आणि कशा प्रकारे कारवाई करण्यासाठी हा टोटल मुद्देमाल जवळपास 7.42 ग्रॅम एमडी सह इतर सर्व मिळून 2,46,680 रुपयाचा मुद्देमाल आहे। यातला आरोपीचं नाव आहे अर्शद आझाद अली, वय 34 वर्ष आणि भंडारा रोडचा आहे। तो कळमना विनीमाता नगर या ठिकाणी तो राहतो। कुठल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात कारवाई करण्यात आलेली आहे? कुठल्या अधिकाऱ्यांनी याच्या तपास केला काय? सदरची कारवाई ही माननीय डीसीपी श्री राहुल मतने सर परिमंडळ क्रमांक 3 यांच्या आणि माननीय सपोवा श्री अनिता मोरे मॅडम कोतवाली विभाग यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही आमच्यासोबत तहसील पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल वाडवे सर, माझा जो स्टाफ आहे त्याच्यामध्ये पोलीस निरीक्षक श्री नाचन सर, विक्रम सोनवणे सर आणि व्यंकटेश निरुंडावार साहेब यांच्यासोबत आमचा जो स्टाफ आहे एसआय समीर, पीसी सागर, पीसी वैभव आणि इतर असे सर्वजण मिळून आम्ही पूर्ण कारवाई केली आहे। अब हर स्टाइल पर सबका हक गरीबी हटाओ कपड़ा बाजार लेकर आया है सभी तरह के मेंस वियर, एथनिक वियर और कस्टमाइज्ड ट्रेडिशनल आउटफिट्स। महिलाओं के लिए हर तरह की साड़ी, कुर्ती और वुमेन्स वियर का जबरदस्त कलेक्शन। शादी हो या फिर कोई फंक्शन, यहाँ मिलेगा हर मौके के लिए परफेक्ट कलेक्शन, वो भी कम दामों में और स्टाइलिश अंदाज में। और घर की खूबसूरती बढ़ाने के लिए पर्दे, बेडशीट, सोफा कवर्स, गद्दे हो या फिर कुछ और, अब सब मिलेगा एक ही छत के नीचे। तो आज ही आइए गरीबी हटाओ कपड़ा बाजार एनेक्स में, अपना मूड हल्का करे लेकिन अपना बटवा नहीं। हर ब्रांड के मोबाइल और एक्सेसरीज अब एक ही छत के नीचे। हर मोबाइल की खरीदी पर पाएं धमाकेदार गिफ्ट, वो भी बिल्कुल फ्री। और सुनिए 0% फाइनेंस का भी भरपूर फायदा उठाएं। तो देर मत कीजिए, अभी आइए राधा रानी मोबाइल, फेरूमल चौक, गुजरी बाजार, कामटी। अभी कॉल करें